नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला 4 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 94 ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या असते। प्रश्न क्रमांक दुसरा, पानिपतची पहिली लढाई पुढीलपैकी कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सन 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पुढीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, मनुकुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, सन 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या ठिकाणी सन 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरलेले होते। प्रश्न क्रमांक 5वा, सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा खालीलपैकी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2, फॉरस्ट्रॉन ही सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा होती। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6वा, कऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, प्राचार्य के. आत्रे यांचे कऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 7वा, विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1, विशेष अधिकार। तर पहा, लोकसभेचा विधेयक मांडणे हा विशेष अधिकार आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8वा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना अलीकडेच 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी हे खोरे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे। प्रश्न क्रमांक 11, आकर्षण व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3, प्रेझेंटेशन हे आकर्षण व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 12, सन 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चित्तरंजन दास हे सन 1922मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 13, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने प्लासीच्या लढाईचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने प्लासीच्या लढाईचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 14, संगणकाचा वेग व क्षमता हे पुढीलपैकी कशावर अवलंबून असते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3, रॅम यांच्यावर संगणकाचा वेग आणि क्षमता अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 15, स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते? तर पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड माउंटबॅटन हे स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 1, ब्राउझर यांच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 17, आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? तर पहा ऑप्शन क्रमांक 1, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 18, विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 25 वर्ष हे विधानसभा सदस्यासाठी किमान वय असते. प्रश्न क्रमांक 19, विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय मराठा संघ यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 20, भारत व पाकिस्तान या दोन देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, रेड क्लिफ ही सीमारेषा भारत व पाकिस्तान या दोन देशांदरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 21, मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2, लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 22, सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23, ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3, कोलकाता आणि अमृतसर या दोन शहरांना ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो. प्रश्न क्रमांक 24, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 25, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?
तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर आयोडाईड या रसायनाचा वापर हा कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये होतो. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 26 भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27 हैदराबाद स्टेट हे कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या वर्षी हैदराबाद हे स्टेट भारतात विलीन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 28 पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 क्लोरीन हे पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 29 नीरज चोपडा यांनी कोणत्या खेळामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये नीरज चोप्रा यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. प्रश्न क्रमांक 30 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 32 स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पिंगली व्यंकय्या यांना स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 33 रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जो गंधक पदार्थ असतो तो पदार्थ रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये वापरतात. प्रश्न क्रमांक 34 जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा स्थापित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 37 राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केली. प्रश्न क्रमांक 38 मोहिनी अट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे?
तर पहा ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक या राज्यांशी मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 39, जॉब, हुक व अप्परकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बॉक्सिंग या खेळाशी जॉब, हुक व अप्परकट हे शब्द संबंधित आहेत. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 40, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुचिता कृपलानी या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. प्रश्न क्रमांक 41, जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 12 मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 42, शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, आसाम या राज्यामध्ये शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणता शब्द हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, पल्लवी हा शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही. तर निशा, रंजनी आणि यामिनी हे रात्रीचा समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेशास स्पर्श करीत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा ही बांगलादेशास स्पर्श करीत नाही. प्रश्न क्रमांक 45, हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा फसवून पळून जाणे असा होतो. प्रश्न क्रमांक 46, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सन 1917 या वर्षी महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 47, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 48, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आसक्ती असा आहे. प्रश्न क्रमांक 49, परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार हा अज्ञार्थी असा आहे. प्रश्न क्रमांक 50, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द सैन्य असा होतो.